सर्वांना नमस्कार. आजच्या उत्सवमूर्ती आणि सेवापूर्ती समारंभाचे व्यक्तिमत्व मेट्रन सुनीता बाळकृष्ण खोले उर्फ बल्लाळ यांचं या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी स्वागत करतो. तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे त्यांचे नातेवाईक, त्यांचे पती बाळकृष्ण, त्यांची नणंद अंजली, त्यांची मुलगी मिनल, त्यांचे दुसरे नणंद विदुला वैजापूरकर आणि त्यांचे पती अरविंद, आवर्जून उपस्थित असणारे त्यांची मैत्रीण मंजुषा दीक्षित, त्यांची मुले मयुरेश, सागर, या सर्वांचं मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वागत करतो. सर्वप्रथम मी आपल्या मेट्रन धायगुडे त्यांना विनंती करतो, त्यांनी पुढे येऊन सिस्टरांना मेट्रन सुनीता यांचं स्वागत करावं, त्यांना शाल आणि श्रीफळ अर्पण करावं. फोटो ध्यानाचा तुमचं तेज पडेल बरं का, तोडणार बोलत नाही असतं ना असतं. त्यांच्या सिनियर मैत्रीण देशपांडे सिस्टर, थँक्यू मेट्रन धायगुडे, देशपांडे सिस्टर. मी डॉक्टर रणजित भोसले आपले RMO यांना विनंती करतो, त्यांनी मेट्रन खोले यांचं पुष्पगुच्छ आपल्या स्टाफमधून जमा झालेली जी रक्कम आहे त्याचं पाकिट त्यांना देऊन फेलिसिटेशन करतात. डॉक्टर भोसले आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित असणाऱ्या आपल्या रिटायर्ड मेट्रन खेडेकर आणि डोमसे यांचं पण मी इथे स्वागत करतो. सर्व उपस्थित स्टाफ, डॉक्टर यांचं या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी इथे स्वागत करतो आहे. मेट्रन खोलेविषयी सांगायचं म्हणजे फार असं जोरदार सांगण्यासारखं असं व्यक्तिमत्व नाही आहे, पण ह्या व्यक्तिमत्वामध्येच त्यांच्या आयुष्याचं सक्सेस हे दडलेलं आहे. एखादी पर्सनॅलिटी असते फार कॉन्ट्रोवर्शियल असते, एखादा एकदम मितभाषी असतो, एखादा एकदम आक्रमक असतो. प्रत्येक मेट्रन आणि प्रत्येक पर्सनॅलिटी वेगळी असते, पण त्यांच्या यशाचं जे रहस्य जे आहे ना, तर त्यांच्याबद्दल कुठलाही वादविवाद किंवा कॉन्ट्रोवर्सी तुम्हाला दिसणार नाही. स्वागत करा. त्यांच्याविषयी सांगायचं म्हणजे त्या पुण्याच्या रहिवासी आहेत. त्यांचं प्राथमिक एज्युकेशन नुमवीमध्ये 1ली ते 4थीपर्यंत झालेलं आहे. 5वी ते 10वी अहिल्यादेवी हायस्कूलमध्ये झालेलं आहे. 10वी-12वी SP कॉलेजमधून त्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर त्या नर्सिंगच्या ट्रेनिंगसाठी ससूनला जॉईन झाल्या. ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर KEMमध्ये त्यांनी थोडे दिवस काम केलं. त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या सेवेमध्ये जामखेडमध्ये त्यांनी 1.5 वर्ष काम केलेलं. त्यानंतर ते पुणे कॉर्पोरेशनच्या सेवेमध्ये थोडे दिवस होत्या आणि त्यानंतर त्यांचं आपल्या कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये आगमन झालेलं आहे. त्यांनी सर्व डिपार्टमेंटमध्ये काम केलेलं आहे. 1993 मध्ये इथे आल्यानंतर त्यांचं मॅरेज झालेलं आहे.
त्यांचे पती स्क्रीन प्रिंटिंगच्या बिझनेसमधून आता थोडंसं रिलॅक्सेशनमध्ये आहेत. त्यांचा मुलगा मयुरेश मेकॅनिकल इंजिनिअरिंग आय टी सेक्टरमध्ये कोथरूडमध्ये काम करतोय. दुसरा मुलगा सागर जो आता व्हिडिओ शूटिंग करतोय हा त्यांचा मुलगा. तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि नरहाला अतिशय चांगल्या पदावर नोकरीच्या सेवेमध्ये आहे. त्यांचा मोठा मुलगा अतिशय बिझी असल्यामुळे मयुरेश आज येऊ शकला नाही. तर या सर्व कुटुंबियांचं नातेवाईकांचं मी स्वागत करतो. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या इथले ज्येष्ठ सर्जन डॉक्टर दाते मी यांना विनंती करतो त्यांनी त्यांचं गायन इथे सादर केले. यमन रागातील देवीचं एक गाणं मी म्हणतोय, नवरात्र चालू आहे त्यामुळे आणि बेटरना पण आवडतं त्यामुळे मी ते म्हणतोय. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. आ आ आ आ निरेगमधनि धप मगरे रे रे सा आ गरि धप मगरे गा आ मदन गम मरे गा करे सा आ गरि मदन गम मगरे गा आ निसरि सा सा धनि मदन गम आ सरि धनि गम सा आ सनि नि ध प मगरे सा नि रे नि ग रे ग म ग रे सा नि रे ग म ग रे सा नि रे ग म ध नि सा नि ध प म ग रे सा नि सा नि रे ग म ध नि सा नि ध प म ग रे सा नि सा नि रे ग म ध नि सा नि ध प म ग रे सा नि सा सा देवी दुर्गा भवान देवी दुर्गा भवान सकल दुःखहार सकल दुःखहार देवी दुर्गा भवान देवी गमम गमन मदनि धप मदनि धनि रे सा नि धप ध नि सा नि धप मग नि धप मग धनि रे रे सा नि धप धप मग रे सा देवी दुर्गा भवान तू आद्या तू आर्या तू आद्या तू आर्या तू आद्या रे ग म धनि सा रे ग रे सा नि धप मग ग रे सा तू आद्या ग रे सा नि रे सा नि रे सा नि धप मग ग रे सा तू आद्या ग रे सा नि रे धप ग रे सा नि धप मग रे सा तू आद्या तू आर्या तू आद्या तू आर्या बाली सुखदायिनी तू भावनि मोचनी देवी दुर्गा भवान देवी दुर्गा भवान देवी दुर्गा भवानी. थँक्यू डॉक्टर दाते. आत्ता जे गायन केलेले आपण चित्रपटातली गाणी नेहमी गातो, अतिशय सुमधुर वाटतात, परंतु हे शास्त्रीय गाण्याने जे कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे शास्त्रीय गायनाची जी सुरुवात झालेली आहे ही खरोखरच अप्रतिम आणि अतिशय मंगलमय वातावरणात या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. प्रचंड अवघड असणारं असं हे गाणं आणि डॉक्टर दाते यांचा संस्कृतवर असणारा जो प्रभुत्व आहे त्याचा आपल्याला खरोखर प्रचिती आलेली आहे. थँक्यू डॉक्टर दाते. त्यानंतर विनंती करेन आपले इलेक्ट्रिकचे कर्मचारी गणेश गजरे यांच्या गायनाला गायन करावं त्यासाठी मी
त्यांना विनंती करतो आणि पुढे या व्यासपीठावर. प्रसंगी आज आपल्या हॉस्पिटलचं जे नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जनरल हॉस्पिटल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती एक गीत आहे, मी आपल्यासमोर प्रयत्न करतो आहे. चांदण्याची छाया कापुराची काया, चांदण्याची छाया कापुराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. चांदण्याची छाया कापुराची काया, चांदण्याची छाया कापुराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊली होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. तुझी तर चारा देतो सारा, तुझी तर चारा देतो आईचा उबारा, देतो सारा आईचा उबारा, देतो सारा. ही माई परी तिच्या पिढ्यावरी, ही माई परी तिच्या पिढ्यावरी, पंख पांघराया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. विकासाची भाषा बोलतात सारे, विकासाची भाषा लोपली निराशा, आता लोपली निराशा, लोपली निराशा. 7 कोटी मनी विकासाच्या आधी, 7 कोटी मनी विकासाच्या आधी, विकासाचा पाया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. झाले नवे नेते मलाही जनानी, झाले नवे नेते मलाही जनानी, वामन जामणी येती जुन्या आठवणी, वामन जामणी येती जुन्या आठवणी. झुंज दिली खरी रामकुंडावरी, झुंज दिली खरी रामकुंडावरी,
अतिशय अप्रतिम असं त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांविषयी गीत गायन केलेलं आहे. त्यांचं कराओकेमधले जे टायमिंग आहे ते इतकं परफेक्ट आहे, खूप तपश्चर्या लागते याला. खूप सुंदर, बरं वाटलं. यानंतर मी आपल्या मेट्रन धायगुडे यांना विनंती करतो, त्यांनी त्यांचे चुटकुले आणि त्यांचं गायन आणि कल्चरल प्रोग्राम त्यांचे सादर करावे. मेट्रन धायगुडे. सुनीता खोलेच्या सेंड ऑफ निमित्त जमलेल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. सुनीतांनी म्हणजे ती आणि मी कायम बरोबर होतो. पहिली ते चौथी नुमवीतही होतो, नंतर अहिल्यादेवीतही होतो, नंतर एसपीतही होतो, पण एका वर्गात किंवा असं नव्हतो कधी. त्यामुळे तशी ती माहिती होती. आणि सर जसं म्हणले की काही लोक अशी पटकन ठळक पुढे येणारी नसतात, पण त्यांचा शांतपणा हेच त्यांचं बळ असतं. शेवटचे 4 महिने सुनीताने मी बरोबर काम केलं आणि माझं तर असं मिनटा म्हणजे सरकतंच असं सारखं. आणि ती तेवढीच शांत. म्हणजे मला असं वाटलं हिला जर असं सीमेवर पाठवलं आणि गोळीबार करूया का असं जर एखादे विचारत असतील तर ती म्हणे थांबा जरा, थोडा वेळ वाट बघू, फारच आपल्याकडे काही आलं तर आपण गोळीबार करू. इतकी ती शांत होती. तर म्हणजे हा गुणच छान आहे तिचा. आणि शांत लोक नेहमी त्यांच्या बाबतीत ठाम असतात. तर मग नंतर कितीही सर्वंट तिच्या पुढे गेले ना, मेट्रन मैंने आपको बोला था, कविता विशेषतः मैंने बोला था 5 दिन की छुट्टी. मग ते माझ्याकडे येणार, मैंने बोला था नाही, 3 दिवस सुट्टी तू सांगितली होतीस तेवढी मी तुला दिली, तू उद्या यायचं. तर म्हणजे हा ठामपणा सुद्धा मेट्रन पोस्टला छान असतो, आवश्यक असतो. कारण मी खूप चिडते, खूप बोलते, पण ते नंतर म्हणतात मैंने बोला तो था ना, अच्छा ठीक आहे जाणे. तर तसं तिचं नव्हतं आणि त्यामुळे 4च महिने केली, पण तिने शांतीत मेट्रनशिप केली. गाणं वगैरे सुद्धा तिचा म्हणजे स्वभाव आहे, गाते वगैरे गायची गाते ते आहे. आणि आम्ही दोघी रोज जेव्हा राऊंडला जायचो ना, तेव्हा मला असं म्हणजे तिचं वैशिष्ट्य असं जाणवलं की 4 जण जर अशा 4 बायका जर बोलत असतील आणि 5वी आली ना, ती लोकच त्यांना भरकन जॉईन होते. ती ना अशीच आहे. सुनीता कधीच नाही. या बाबतीत ती आली ना तरी एखादं वाक्य बोलेल, नाही असं नाही, पण जे चाललंय त्याच्यात ती मागेच असायची. तर हा तिचा गुण मला खूप आवडलेला आहे. तर यापुढे तिचं आणि सगळं छानच आहे, अजून छान होते अशा शुभेच्छा. जोक आता श्लोक नाही. संस्कृतच्या टीचरनी जीवेत शरदाशतम हे वाक्य आदल्या दिवशी शिकवलेलं असतं, तेव्हा गण्या ॲबसेंट असतो. आणि मग दुसऱ्या दिवशी ते येतात वर्गात आणि नेमकं गण्याला उभं करतात. सांग रे, मोदीजी जीवेत शरदाशतम चा अर्थ काय? 100 शरद आली तरी मोदीजी असते. अहो ऋतू म्हणते मी. एक माणूस लिफ्टमधनं चाललेला असतो आणि एक बाई येते, तिच्या कडेवर एक मुलगा असतो. ती आतमध्ये अशी शिरते. तो माणूस म्हणतो दुसरा की तिसरा? अहो काय बोलताय, आत्याचा मुलगा आहे हा, माझं लग्न व्हायचंय अजून त्याला. नंतर एका मुलाचं कॉलेजमध्ये एका मुलीवर प्रेम असतं, पण त्यांचं लग्न होऊ शकत नाही. तो नंतर भूगोलाचा प्राध्यापक होतो आणि ती नंतर त्याला बाजारात दिसते. तर तो भूगोलाच्या भाषेत असं सांगतो, ती दिसली मला आज बाजारात, आजही अगदी तशीच चंद्रासारखी, फक्त हाताला 2 सोबत उपग्रह होते आणि कडेला एक विस्कटलेला धूमकेतू. चांदण झाली रात, चांदण झाली रात, एक विरेची
पाहत होते वाट एक भिंगेची पाहत होते वाट एक भिंगेची पाहत होते वाट ठाण्याचं सोनार बोलवावर आईला नथनी घडवावर ठाण्याचं सोनार आईला नथनी घडवावर हळदी कुंकवाचं घेऊन हाती ताट हळदी कुंकवाचं घेऊन हाती ताट एक भिंगेची पाहत होते वाट एक भिंगेची पाहत होते वाट. थँक्यू धायगुडे मित्रां. अतिशय सुंदर कार्यक्रमामध्ये रंग भरण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. यानंतर आपल्या स्टाफपैकी कुणाला मनोगत जर व्यक्त करायचं असेल तर त्यांनी आवर्जून पुढे यावयास मी विनंती करतो. त्यांच्या मैत्रीण, त्यांचे हितचिंतक जे काही कुणी असतील त्यांनी बरं. त्यापूर्वी मी आपल्या रिटायर्ड मेट्रन दोन्हींना विनंती करतो, खेडेकर मेट्रन आणि दोमसे मेट्रन त्यांनी पुढे यावं. आणि आज आनंदाची बातमी म्हणजे खोले उर्फ बल्लाळ सिस्टर यांचा मेट्रन यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना अभिष्ट चिंतन करावं असं मी आपल्या माजी मेट्रन यांना विनंती करतो. ओके. आजच्या या दिवसाचं खूप खूप त्यांना आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो शुभेच्छा. वाढदिवसानिमित्त स्टाफ रचना कांबळे यांना मी विनंती करतो त्यांनी त्यांच्याविषयी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. रचना कांबळे. गुड आफ्टरनून सगळ्यांना. खोले मेट्रो तशा खूप शांत आहे, मी त्यांना खूप त्रास दिला. त्याच्यामुळे सॉरी. आणि तुम्ही आता शांत राहा. आणि त्यांच्या वाढदिवसासाठी गाणं म्हणतो छोटंसं एकदम. इकडं पुढं बघ. इकडं बघून बोल. बार बार रचनाचं पण एकदम अफलातून टायमिंग आहे बरं का. हॅपी बर्थडे टू सुनीता असं ओरिजिनल गाणं पण तसंच आहे. खूप छान, मस्त बरं वाटतं एकदम. खूप छान. बस आज आपले कल्चरल ॲक्टिव्हिटी करणारे गणेश गजरे आहेत, त्यांचा मला वाटतंय पुरेपूर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण वापर करावा. स्वाभिमानचे स्टाफ इथं आहे, त्यांनी आवर्जून त्यांच्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे, त्यांनी त्यांचा स्वीकार करावा. थँक्यू. आपल्या हॉस्पिटलचे इलेक्ट्रिक डिपार्टमेंटचे कर्मचारी गणेश गजरे
हे अतिशय उत्कृष्ट गायक आहेत. कल्चरल प्रोग्राम्समध्ये त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. मला वाटतं त्यांचा या गुणाचा आपण पुरेपूर वापर करून घ्यावा. गणेश गजरे यांना मी विनंती करतो की त्यांनी विजय आपले हॉस्पिटलचे लोकलचे कर्मचारी आणि पूर्ण स्टाफ विजय सुंगर आणि त्यांचे कर्मचारी त्यांनी त्यांच्यासाठी एक प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ आणि गिफ्ट आणलेला आहे त्याचा वापर. अहो इकडे बघा. थँक्यू विजय आणि त्यांचा पूर्णपणे स्टाफ. गणेश गजरे यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचे जे काही कल्चरल कसब आहे ते थोडक्यात इथे व्यक्त करावं. गणेश गजरे. धन्यवाद. या ठिकाणी आमच्या धायगुड सिस्टर जसे ज्याप्रमाणे जोक सांगतात तसे मला 2 जोक सांगवले. जोक सांगून एक गाणं गाणार आहे. हो जास्त नाही घेणार, वेळ जास्त घेणार नाही. आपल्या रीलवरती आपण बघतोच आहे. एक वैतागलेला नवरा कसा म्हणजे असतो, तो म्हणतो मेरे पत्नी का मेकअप का खर्चा बर्दाश्त नहीं होता और बिना मेकअप की पत्नी बर्दाश्त नहीं होती. दुसरा असा होता की एक जण याला म्हणतो तुझी तुला भांडण करण्यासाठी भांडा धुवते का? तो म्हणतो नाही, भांडा धुवण्यास मला शोधते म्हणतो ती. तिच्याकडे बहाने भरपूर आहे. वो मुझे ढूंढती नहीं है, बहाना ऑटोमॅटिक उसके पास मुझे ढूंढती है, बहाना ऑटोमॅटिक मिल जाता है. तर या ठिकाणी या खूप छान असं क्षणी मला एक गाणं असं आठवलं, मागाशी मी गायलं, काही लोकांनी ऐकलं. कारण यानंतर आठवणी राहणार आहे फक्त तुमच्या काय आमच्या काय सगळ्यांच्या आठवणी राहणार आहे. त्या देखील आपल्या ज्या आयुष्यामध्ये त्यांनी जिथे जे काम केलेलं आहे याच्या आठवणी त्यांना जेव्हा येतील त्यांना ते कधी सुखद दुःखद असणार आहे आणि ते त्यामध्ये ती रमते गेल्यानंतर त्यांच्या आठवणी आपण ठिकाणी काढणार आहोत. तर यादव की बारा या चित्रपटामध्ये जे गीत आहे ते खूप सुंदर गीत आहे. आपल्या सर्वांसाठी खूप छान वाटेल ते गाणं ते मी गाणार या ठिकाणी. यादों की बारात निकली है या दिल के दारे, दिल के दारे. यादों की बारात निकली है या दिल के दारे, दिल के दारे. सपनों की शहनाई बीते दिलों को पुकारे, दिल के दारे. हो छेड़ो तराने मिलन के प्यारे प्यारे संग हमारे. बदले ना अपना ये आलम कभी, जीवन में बिछड़ेंगे ना हम कभी. हो बदले ना अपना ये आलम कभी, जीवन में ना हम कभी. यूं भी जाओगे आखिर कहाँ होगे हमारे. यादों की बारात निकली है या दिल के दारे, दिल के दारे. सपनों की शहनाई बीते दिनों को पुकारे, दिल के दारे. आगे भी होगा जो उसका करम, ये दिन तो मनाएंगे हर साल हम. अपने आंगन नाच
गहराई में चंगा लिखा है यादों की बारात यादें बेगारे बेगारे शहनाई बीते दिलों को पुकारे इंतजारे थँक्यू गणेशजी. हा कार्यक्रम संपूच नये असं वाटत होतं. मला तरी ऑर्केस्ट्रामध्ये असल्यासारखाच फील आलेला आहे. खूप सुंदर, अतिशय सुंदर टायपिंग आणि उत्तम प्रकारे त्यांनी गायन केलेलं आहे. मी आपल्या स्टाफपैकी विनंती करतो की कुणाला जर मनोगत व्यक्त करण्यासाठी पुढे PWD आणि इलेक्ट्रिक डिपार्टमेंटचे कर्मचारी त्यांनी बुके आणलेला आहे. मी त्यांना विनंती करतो त्यांनी मेट्रो बोले यांचं स्वागत करावं. इलेक्ट्रिक डिपार्टमेंट इकडं बघा. आणि PWD डिपार्टमेंट, कार्पेंटर डिपार्टमेंट, फडके कंट्रोल. थँक्यू. आपल्या स्टाफपैकी जर कुणाला बोलायचं असेल तर त्वरित पुढे यावं. डॉक्टर दाते स्पीच डिझाईन बोलत आहेत. आत्ता वेटरनची ओळख करताना त्यांचा सरळ स्वभाव आणि नॉन कॉन्ट्रोवर्शियल आहेत याच्यावर खूप स्ट्रेस आला आहे. पण हे एवढं फक्त त्यांची ओळख होऊ शकत नाही कारण त्या खूप सिन्सिअर आहेत आणि कुठलंही काम ज्या हातात घेतात त्या तडीच देतात आणि वेटरन असताना त्यांना एखादी गोष्ट सांगितली तर त्या करणारच. हे मला त्यांचं खूप जाणवलं आहे. त्यामुळे फक्त सरळ आहेत त्या आणि कॉन्ट्रोवर्शियल नाहीत. पण ही एवढी फक्त ओळख त्यांच्यावर योग्य नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या प्रकाश होतात कधी येत नाही पण त्या कामाच्या बाबतीत एकदम कर्तव्यनिष्ठ आहेत. तर हे मला खूप वेळा जाणवलं आहे. युजली आवाज खूप करणार असतो तो समोर येतो आणि काही माणसं गुपचूप काम करत असतात त्याचं कधी क्रेडिट घेत नाही. तशा बेटर आहेत. ते सगळ्यांना माझा 30 वर्षाचा अनुभव हा त्यांचा आहे. ते निश्चित मला सांगायचं वाटतं. आणि तुम्हाला शुभेच्छा तुमच्या तुमच्या आयुष्यात. आणि आई, सासू, आत्ते सासू सगळ्यांची तिने मनापासून सेवा केलेली आहे. त्यामुळे आजचा हा दिवस तिला छान मिळालेला आहे बघायला. थँक्यू. अगदी डॉक्टर दाते यांनी सांगितल्याप्रमाणे त्या प्रकाशतात कधीही नव्हत्या पण त्यांच्याविषयी काम करताना मला जे जाणवलं ते मी तुम्हाला थोडक्यात कथन करतो. एकदा डॉक्टर विंचुरकरांच्या ड्युटीमधून एक भांडणं करून जोरदार 2 पार्टीज एकत्रित इमर्जन्सीमध्ये घुसल्या होत्या. हातामध्ये सुरे वगैरे होते. त्या लोकांना पण त्यांनी इतकं सुंदर हँडल केलेलं आहे आणि त्यावेळेला डॉक्टर विंचुरकरांनी त्यांना खूप प्रचंड प्रमाणात पाठिंबा देऊन मदत केलेली आहे. तो एक त्यांचा आयुष्यातला एक अविस्मरणीय प्रसंग आहे. तसंच त्यांच्या कारकिर्दीमध्ये सांगायचं म्हटल्यानंतर आपले माजी 2 कॉर्पोरेटर यांनी बरियल पास देण्यासाठी त्यांच्यावर प्रचंड दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. अशी घटना 2 वेळा घडलेली आहे. पण कागदपत्र सबमिट केल्याशिवाय बरियल पास मिळणार नाही या भूमिकेवर त्या शेवटपर्यंत ठाम होत्या आणि त्यांना ते कागदपत्र मिळवल्यानंतरच बरियल पास दिलेला आहे. टाळ्यांच्या गजरात या अशा एका सिन्सिअर आणि उत्तम प्रकारे काम करणारे जे व्यक्तिमत्व हे आपल्यातून रिटायरमेंट होते. तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांची नणंदीची मुलगी मिनल त्यांना विनंती करतो त्यांनी मित्रां फुले यांच्याविषयी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार, मी मीनल कुलकर्णी, पूर्वीची आताची जान्हवी प्रभुणे. आमची मामी सौ सुनीता बाळकृष्ण खोले आज रिटायर होती. म्हणजे आज ती 60 वर्ष पूर्ण करते पण ती 60ची वाटत नाही. रादर ती 40ची पण वाटत नाही. ती माझ्यापेक्षाही लहान वाटते. मुळात आमची मामी 60ली वाटतच नाही. आता अगदी लग्नात दिसत होती तशी दिसते असं मी आता म्हणू शकत नाही. कारण इतके वर्ष तिने जे काम केलंय, कष्ट केलंय, टेन्शन घेतलंय ते तिच्या चेहऱ्यावर दिसणारच आहे. बॅक ऑफ द माइंड खूप गोष्टी असतात, घरातली खूप टेन्शन्स असतात, ते तिने चेहऱ्यावर कधीच दाखवलं नाही. तिच्या
तिच्या ड्युटीवरचे टेन्शन तिने घरी कधी दाखवली नाही. आमची मामी कधी थकलेली, कंटाळलेली, वैतागलेली कधीच दिसत नाही. ती कायम हसतमुख असते. आमची मामी घरामध्ये घरपण ठेवून आली. एवढे वर्ष खूप काम केलं, खूप कष्ट केले. आता मस्त आरामात बसून राहा. वाढदिवसाच्या आणि निवृत्तीनंतरच्या आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू मिनल मॅडम. आता आपले RMO डॉक्टर रणजित भोसले यांना मी विनंती करतो की त्यांनी मेट्रन फुले यांच्याविषयी त्यांचं मनोगत व्यक्त करावे. डॉक्टर रणजित भोसले. सगळ्यांनी इतकं मनोगत व्यक्त केल्यानंतर मला काही विशेष उरत नाही. त्यामुळे मी मेट्रन खोळे यांना सॉरी नॉट खोळे, आय एम गोइंग टू कॉल पल्लाळ बिकॉज एव्हरीबडी यूज टू कॉल पल्लाळ. Anyway, I'm going to just wish her happy birthday again, and I wish that in your future life all the happiness that you deserve. Thank you. अतिशय सक्सेसफुल कारकीर्द गाजवणारे आपल्या मेट्रन फुले, मी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. अच्छा, त्यांचे नंदेचे मिस्टर आहेत. त्यांना मी अरविंद वैजापूरकर त्यांना विनंती करतो त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. माझ्या मेवण्याची योगायोग असा झाला होता की आमच्या मेवण्याची दाखवण्याचा कार्यक्रम आमच्याकडेच केला होता. तेव्हापासून म्हणजे मी तिला बघतोय. आणखीन आता डायरेक्ट रिटायर होते. तिच्यामध्ये फरक काही नाही. त्या याच्यामध्ये इतकी ॲक्टिव्ह आहे. आणखीन फास्ट ॲक्शन, एकदम तडकतड एकदम धावून एकदम ॲक्शन कंप्लीट करणं हे तिचं पहिल्यापासून हे आहे. आणि ती तुम्हाला लोकांना माहिती आहे की माहीत नाही, ही चांगली जातीसुद्धा देवीचं म्हणजे गाण्याचं पण हे. आणि तिचंच मुलाला येऊन मुलगा पण त्याचा चांगला यूट्यूब वगैरे सिंगर आहे तो अशा तऱ्हेने. आणि याची कामाच्या बाबतीतलं म्हणजे घरचं तर असं आहे, बाहेरचं तर परफेक्शन तुमचं माहितीच आहे. तर त्यानुसार अशी रिटायर्ड आमच्या जनरेशनमधली सगळ्यात लहान म्हणून गणली जात होती. आणि ती आता रिटायर होती. तिचं खूप कौतुक आहे. आणखीन तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. थँक्यू अरविंद सर. मी आता विनंती करतो आपल्या मेट्रन फुले यांना त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. हा योगायोगच म्हणायचा. नवरात्रीतच माझा पहिला माळेला जन्म झाला आणि नेमका सेंड ऑफ पण आज आला. नवरात्र चालू आहे, त्यानिमित्ताने देवीचं एक गाण्याचं कडवं म्हणतो. पाहुणी आलीस माझ्या घरी, पाहुणी आलीस माझ्या घरी, अंबिका माया जगदेश्वरी, अंबिका माया जगदेश्वरी. या डोळ्यांच्या दोन रांजणी पस्ताव्याचे भरले पाय, त्या पाण्याने नाहू घालिते, त्या पाण्याने नाहू घालिते, बसवनी पाटावरी, अंबिका माया जगदेश्वरी. पाहुणी आईस माझ्या घरी, पाहुणी आईस माझ्या घरी, अंबिका माया जगदेश्वरी. चुकाचा कवत केली भाजी, भाव भक्तीची भाकर ताजी, लेख दरिद्री तुझी विनविते, लेख
देवदरित्री तुझी विनविते, आई भोजन करी अंबिका माया जगदीश्वरी. पाहुणी आलीस माझ्या घरी, पाहुणी आलीस माझ्या घरी, अंबिका माया जगदीश्वरी. थँक्यू. त्यांना विनंती करतो त्यांनी त्यांचं मनोगत सुद्धा व्यक्त करा. आजचा काळ खूप छान गेला. खूप मैत्रिणी भेटल्या, बहिणीसारखं सगळ्या प्रेम करणाऱ्या भेटल्या, छोट्या मैत्रिणी पण आल्या आल्या. त्यांच्याशी पण मी छान ॲडजस्ट झाले. आता फक्त त्यांच्यापासून वाईट वाटतं एवढंच की त्यांच्यापासून दूर जाणार. बाकी मी खूप आनंदात आहे, समाधानी आहे. थँक्यू. आजच्या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य आपल्याला जाणवलं का नाही मला माहित नाही. आज कुठलाही भाऊक असणं इमोशनल असा क्षण ह्या कार्यक्रमात नाहीये. किती भक्कम हार्टच्या ह्या मेट्रन आहेत याची प्रचिती आपल्याला येते. अतिशय सुंदर कार्यक्रम होतोय आणि घरगुती वातावरणात तयार झाल्यासारखा कार्यक्रम खूप बरं वाटतंय मला. तर आपण आता कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलेलो आहोत. मी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर विचारलं, मेट्रन आता रिटायरमेंट नंतर तुम्ही काय करणार? खूप छान उत्तर दिलेलं आहे. काही नाही, 8 दिवस एकदम रिलॅक्स. उद्या मस्तपैकी 9-10च्या दरम्यान उठणार, मनाला वाटेल तसं जगणार आणि रिटायरमेंट नंतर रिलॅक्सेशन म्हणून त्यांनी हिंजवड्याने मान या ठिकाणी जे बंगलोचा कॉम्प्लेक्स घेतलाय त्या ठिकाणी त्यांचा लवकरच शिफ्ट होण्याचा मानस आहे आणि त्या ठिकाणी त्यांना 2 वर्ष झाले ते तिकडे शिफ्ट झालेले. त्यांना तिथे बागकाम करायला आवडेल आणि मुक्तपणे त्यांना प्रवास करण्याची इच्छा आहे, फिरण्याची इच्छा आहे, फिरस्ती करण्याची इच्छा आहे, मशरूमचं फार्मिंग करण्याची त्यांची इच्छा आहे. रिटायरमेंट नंतर त्यांनी अतिशय सुंदर त्यांचा प्लॅन त्यांनी केलेला आहे. तर या रिटायरमेंटच्या आयुष्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य लाभो, दीर्घायुष्य लाभो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी अभिष्ट चिंतन करतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांसाठी भोजन समारंभ अरेंज केलेला आहे. त्यांच्यातर्फे मी सर्वांना भोजनाचा आस्वाद घ्यावा अशी विनंती करतो. आणि माणूस फार सगळ्यांना माझ्यासकट सगळ्यांना भूक लागायला लागली. ऐका, मी माझा आरोप करतो या मिनिटात मला कंटिन्यू टोचतायत. चिंता करा त्याला मारलं. पण काय आता भूक लागली. नाही ओटीत असताना जेव्हा तुम्ही होता ओटीमध्ये तेव्हा हा रिंगाळा लागला तर तुम्ही त्याला टोचायचा, पटकन करा ऑपरेशन. सगळ्यांना खरोखर चांगली भूक लागावी अशी माझी इच्छा आहे. सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यावा अशी मी त्यांच्यातर्फे सर्वांना विनंती करतो आणि मला फार त्रास होण्याच्या आधी कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.